जागतिक पर्यावरण दिनी श्री हनुमानजी मंदिरात फुलझाडे रोपण कार्यक्रम संपन्न। नवापूर येथील श्री हनुमानजी मंदिर व्यवस्थापनाने मंदिराच्या बगीचात जागतिक पर्यावरण दिनी 12 फुले देणारी 30 फुलझाडे रोपण केलीत। फुलझाड रोपणासाठी मंदिर व्यवस्थापन प्रमुख निसर्गप्रेमी नरसिंह काका हजारीमल अग्रवाल यांनी वृक्षमित्र इंजिनियर बबनराव जगदाळे यांच्या देखरेखीत 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फूट मापाचे खड्डे खोदून त्यात जंतुनाशक पावडर टाकून लाल काळी माती, राख, शेणखत अशी नवीन संस्करित माती भरली। रोपांना डायरेक्ट मुळापर्यंत पाणी खते पोहोचावी म्हणून 2 इंची PVC पाईप टाकून पूर्वतयारी करून ठेवली होती। 12 महिने फुले देणारी देवचांदणी, लाल गुलाबी, पिवळी पांढरी जास्वंद, मधुमालती, मोगरा, रातराणी, लाल गुलाबी कनेर, गुलाब, परिजात, शमीपत्र, बेलपत्र, जेट्रोपा, रेड मचुरा आदी फुलझाडे यांचे वृक्षारोपण आरती औक्षणसौ संगीता जगदाळे यांनी केले। बालझाड रोपांना व उपस्थित पाहुण्यांना बुंदी, लाडू, काजू कतलीचा प्रसाद देण्यात आला। वृक्षमित्र इंजिनियर बबनराव जगदाळे यांनी 100% यशस्वी शाश्वत वृक्षारोपणासाठी पूर्वतयारी, देखभाल व पर्यावरण संतुलनाचे महत्त्व सांगितले। देवादिकांच्या जयघोषाबरोबर झाडे लावा झाडे जगवाच्या घोषणा देण्यात आल्या। श्री हनुमानजी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्वरसिंह हजारीमल अग्रवाल, मंदिर ट्रस्टी गोविंदलाल देवी सहाय अग्रवाल, सामाजिक नेते तथा पत्रकार विजय बागुल, मंगेश येवले, नगरसेवक धर्मेश पाटील यांच्यासह उपस्थित पर्यावरण प्रेमी दिनेश शर्मा, शशिकांत टेलर, निजामपूरच्या माजी उपसरपंच सौ कमलाबाई मोरे, श्री सुभाष महावीर, श्री बालम लोहार, श्याम चौधरी, रो पुरवठदार उमेश शहा, राजाराम मोरे यांच्याही हस्ते एक फुलझाड लावून घेण्यात आले।